स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील बेडक येथे डोक्यात मारल्याने गंभीर जखमी झालेल्या आनंद बनसवडे याचे उपचारादरम्यान निधन। रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मावळली, एकास अटक। मिरज तालुक्यातील बेडक येथील हॉटेलमध्ये जेवणाच्या गैरसोयीवरून सुरू झालेल्या वादातून डोक्यात लोखंडी वस्तूंनी मारहाण झाल्याने गंभीर जखमी झालेल्या आनंद रामचंद्र बनसवडे वय 51 राहणार बेडक यांचे शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। घटना मंगळवार रात्री उशिरा हॉटेल देवराज समोर घडली। आनंद बनसवडे हे आपल्या मुलासोबत जेवण्यासाठी गेले होते। हॉटेलमध्ये अन्नाच्या प्रती व सेवा याबाबत काहीशी किरकोळ वादावादी झाली। त्यातूनच झालेल्या गोंधळात आरोपी महेश कणसे याने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात जबर मारहाण केली। गंभीर अवस्थेत त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असतानाच आज शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी आनंद बनसवडे यांचा मुलगा आदित्य बनसवडे व 21 यांनी मिरज पोलिसात फिर्याद दिली। त्यानुसार पोलिसांनी महेश विलास कणसे वय 38 राहणार बेडक याला आधीच अटक केली आहे।